नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. 8 व्यक्ती आणि 3 पिढ्यांच्या कुटुंबात यम हा एक्सचा एकुलता एक मुलगा आहे. चला आपण हे वाक्य सुरुवातीला मांडून घेऊयात. यम जो आहे तो एक्सचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे आपण इथे एक्स घेऊयात आणि एक्सचा एकुलता एक मुलगा कोण आहे? यम आहे. ठीक आहे. पुढे जो टीचा जावई आहे. आता हा जो जो आलेला आहे तो कोणासाठी आलेला असेल तर या एक्स साठी. म्हणजे एक्स हा टीचा जावई म्हणजे एक्स कोण आहे? पुरुष आहे. इथे एक्स ची पत्नी येणार. ठीक आहे. आणि टी हिचे या पत्नीचे वडील वडील किंवा आई आपल्याला सध्या टीचे लिंग माहिती नाहीयेत. आता बघा झाला एक्स हा जावई झाला कोणाचा? या टीचा. पुढे यस हा टीचा जोडीदार आहे आणि या यसचे सुद्धा लिंग आपल्याला माहिती नाही. के ही वायची मेव्हणी आहे जो यलचा सासरा आहे. म्हणजे हा जो वाय आहे तो कोणाचा सासरा आहे? यलचा. मग आपण यलला इथे ठेवू शकतो बघा. आणि वाय सॉरी जो यलचा म्हणजे वाय यलचा सासरा म्हणजे एक्सचे वडील कोण येणार? वाय. ठीक आहे. एक्सचे वडील कोण येतात? वाय. त्यानंतर वायला भावंड नाही. झेड ही एक्सची आई आहे बघा आणि वायची जोडीदार आहे. म्हणजे आपलं हे बरोबर झालेलं आहे. झेड ही एक्सची आई आणि वायची जोडीदार. टी आणि यम एकाच लिंगाचे आहेत. मग इथे यम पुरुष असेल आहे तर टी सुद्धा पुरुष. मग यस कोण येणार? स्त्री. आता एक राहिला आपला के. बघा के ही वायची मेव्हणी आहे. मग वायची पत्नी झेड आणि मेव्हणी म्हणजे झेडची बहीण कोण येणार? के. अशा प्रकारे आपली डायग्राम बनलेली आहे. आता आपण यावरील प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे कुटुंबात किती पुरुष सदस्य आहेत? जेवढे प्लस आहेत प्लसवाले तेवढे काय असणार? पुरुष. तर यामध्ये वाय आहे, त्यानंतर आहे टी, इकडे एक्स आणि यम. म्हणजे एकूण पुरुष सदस्य किती झाले? 4. कुटुंबात एकूण 4 पुरुष सदस्य आहेत. दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोण यमच्या वडिलांचे वडील आहेत? आता बघा यमचे वडील कोण आहेत? इथे एक्स आहेत आणि एक्सचे वडील कोण आहेत? वाय आहेत. म्हणजे यमच्या वडिलांचे वडील कोण झाले? इथे वाय. धन्यवाद.